अभियान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राबवण्यात जात आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड्यामध्ये सहभागी झालेले आहे. गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय विकास केलेला आहे याची माहिती पुस्तिका जी आहे ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते जे आहेत या ठिकाणी यांना देण्यात येते. आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी काय विकास केलाय पूर्णपणे ते सांगत आहेत. आपल्यासोबत काका आहेत या ठिकाणी. काय नाव तुमचं? नाही, काय नाव काय तुमचं? संजय बिरादार. संजय सर, मला सांगा, आता तुमच्या हातात एक हे दिलेलं आहे, मुलीचा विकास 10 वर्षामध्ये काय विकास झालाय त्या सांगू लागले की बाबा 10 वर्षात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने विकास केला. तुम्हाला काय वाटतं? चांगला आहे ना, चांगला विकास केलेला, काय अडचण नाही त्याच्यात. विकास कोणता नाही? तर चांगलं रोड वगैरे चांगले व्यवस्थित केले. आपल्या आता काय नव्हतं, पूर्ण चिखल होतं. आता चांगले रोड झालेले त्यांच्यामुळे आपल्याला, आणि भरपूर काही चांगले कामं केलेले आहेत ना. राम मंदिराचं चांगली गोष्ट आहे. राम मंदिर पण सगळं चांगलंच केलेलं आहे त्याला. पण विरोधकांकडून सांगण्यात येतं की राम मंदिर हे सर्व हिंदुत्वांचं आहे, भारतीय जनता पार्टीचं ठिकाण आहे म्हणून. नाही, असं काहीच नाही ना, सगळ्यासाठीच आहे ना ते. बरोबर आहे ना, त्याच्यात काय नाही. पण आता मला सांगा की प्रत्येकाचं तुम्ही सध्या आता प्रभू श्री रामाचा फोटो लावलेला आहे, मग असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं योगदान आहे का पूर्ण हिंदुत्वाचं आहे म्हणून? नाही, पूर्ण हिंदुत्वाचं आहे ना. भारतीय पार्टीचं काय त्याच्यामध्ये सगळंच आहे ना. बरोबर आहे का? निश्चित आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं सगळ्यांचंच योगदान आहे असं सांगितलं जात आहे. आपण जर सर्वात महत्त्वाचा विषय जर पाहिला तर जय बहन नगर वार्डातील हे आता याच ठिकाणावर हा पूर्णपणे जे आहे अभियान या ठिकाणी राबवण्यात जात आहे आणि घरोघरी जाऊन हे अभियान या ठिकाणी राबवण्यात जात आहे. आपण अजून एक मेडिकलवाले काका या ठिकाणी. काका नमस्कार, काय नाव काका? चौधरी, दत्तादेव चौधरी. काका, आता तुम्हाला ते भारतीय जनता पार्टीचे आता हे दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी काय विकास केला, भारतीय जनता पार्टी काय विकास केला, पुस्तिका दिली. काय वाटतं, विकास झाला असं वाटतं का? हो ना. कोणता विकास झाला असं वाटतं? पाणी गेलेले, रस्ते झालेले. पाणी आलेलं आहे आपल्याकडे, तर पाणी तर 8 दिवसाला आहे. खेड्याचं सांगतो मी तुम्हाला. खेड्याचं सांगतो. खेड्याने? हा, खेड्याचं. पण खेड्याने काय, आपलं जे जायकवाडी धरण होतं त्याच्यामध्ये तर आता शेतीचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे. पाणी नाहीये ना, नैसर्गिक मार त्याचा. नैसर्गिक मार आहे. पण आपण सांगितलं की बाबा वर्ष धरणातून पाणी सोडा, ते सोडले पण कमी प्रमाणात सोडण्यात आलं. त्याला हे जबाबदार आहे. याचे रेशन कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. मी तुमचा शिल्लक चांगला आहे तर मी देऊ शकतो, मदत करतो, नसतं नाही. बरं, म्हणजे विकास झाला असं म्हणता. पण राम मंदिर जे झालंय, आता कोणी सांगतंय की फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झालंय असं सांगतंय, पण काही जण विरोधक म्हणतात की हे मंदिर जे आहे ते सगळं हिंदुत्वाचं आहे, हिंदुत्वानीच जे हिंदू बांधवांनीच केलेलं आहे. तसं काय नाही, विना सहकार नाही होणार, सगळे सहकार्यच झालेले. सहकार्याने म्हणजे एकल्या म्हणजे भाजपचा हात नाही, म्हणजे पूर्ण सगळ्यांचा समजा सर्व मिळून सहकार्याशिवाय नाही. बरोबर, तुम्ही मान्य करता विकास झाला म्हणून? हो, भाजपाने विकास केला तर मान्य करता. निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत, ज्या प्रत्येक घराघरात दुकानात जाऊन नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये काय विकास केलाय याची पूर्ण माहिती देत आहे. आपण जर काही जणांशी विचार केला तर हो, विकास झाल्याची माहिती सुद्धा आपल्या काही कार्यकर्ते या ठिकाणी देत आहे. मी देव राजळे, मा टॉक्स, छत्रपती संभाजीनगर.